वेळेचा अभाव पाहिला आणि त्याचमुळे की का मॅच ज्या आहेत त्या आपण 3 षटकांच्या केल्यात, कारण की आज ओपनिंगचा दिवस होता, पहिला दिवस होता, त्यामुळे आपण पहिली मॅच लेट खेळवली आणि सर्व संघांनी आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद देखील आभार व्यक्त करतोय। चला मॅचकडे वळूयात। वेळ वाचवायचा देखील प्रयत्न करावा लागेल। 3 षटकांची मॅच आहे, त्यामुळे 2 षटकं तुम्हाला 10 मिनिटांमध्ये हाताळायची आहेत, अदरवाइज शेवटच्या अंतिम षटकामध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू इनफिल्डमध्ये आणावा लागेल। दोन ओपनिंग पेयर्स बॅटर पारंपरिक ओपनिंग पेयर्स मैदानामध्ये दाखल होताना पाहतोय। एका बाजूने जर पाहिलं निमेश आणि त्याच्या समवेत महेंद्र आणि निमेशची जोडी आपण मैदानात पाहतोय। सलामीची आघाडीची जोडी 3 षटकांच्या मॅच आहेत। आज संपूर्ण दिवसामध्ये खूप चांगल्या आपल्याला मॅचेस पाहायला मिळाल्या। खूप चांगला खेळ आपण आजच्या दिवसामध्ये पाहिला सकाळच्या सत्रापासून। दरम्यान आमचे रोहिदासजी मांजरेकर सर जे आहेत समालोचक, त्यांच्या माध्यमातून आयोजन कमिटीला आणि टीम खोडी संघाला शुभेच्छा येतात। थँक्यू सो मच टीम रोहिदासजी मांजरेकर, खोडी संघाला त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा येतात। मॅच मध्ये वळत आहोत आपण। 3 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते। स्ट्रायकर एंड वरती महेंद्र आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती निमेश। आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिला घेऊन वेदांत, षटक क्रमांक पहिलं जे पॉवर प्लेचं षटक नाहीये, 3 षटकाच्या मॅच पाहतोय त्यामुळे रेग्युलर पाहायला मिळेल। चला वेदांत घाई करायची, वेळ जास्त घेऊ नका। आयोजन कमिटी तुम्हीच आहे, तुम्हीच आयोजन केलंय, त्यामुळे तुम्हाला ठाऊक आहे वेळ आपल्याला वाचवायचा आहे। जमलेल्या सगळ्या प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। ऑनलाईन व्ह्यूअर्स जे आमच्या ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून जे लाईव्ह प्रेक्षण पाहतात त्यांचं देखील पुनश्च एकदा सहर्ष हार्दिक स्वागत आहे। एक सुंदर स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आहे। स्वर्गीय मुकुंद स्मृती चषक लेट मुकुंद मेमोरियल ट्रॉफी 2025 सीझन 3 तिसरा पर्व आपण या स्पर्धेचं पाहतोय। बोला तयार, षटक क्रमांक पहिला आहे। गोलंदाजीवरती गोलंदाज आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये वेदांत शिंगोळेत। व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिलाच बॉल फुल टॉस होतो, ऑफ स्टंपच्या बाहेर। चेंडूला फक्त दिशा दिली गेली आणि तदनंतर दशा देखील बदलताना हा चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषा बाहेर। चौकाराकरिता पहिल्या चेंडूवरती आला 4 धावा। चांगला स्टार्ट मिळाला, पहिला बॉल वरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या। ऑफ स्टंपच्या बाहेर फुल टॉस बॉल होता, फक्त दिशा दिली गेली आणि गॅप मध्ये चेंडू होता, त्यामुळे चौकार आलाय। पुन्हा एकदा तयार, ओ यावस बीमा बॉल खूप जास्त उंचीवरती चेंडू हाताळला गेला आणि तदनंतर 1+1 नो+1 अशा 2 धावा मिळतील आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल देखील जाऊन पोहोचली गेली। एका चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा फळकावरती आहेत। अति जास्त वेग धारण करण्याचा प्रयत्न होता। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं खूप जास्त उंची लाभली आणि त्याच्यामुळे की काय आमच्या पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला की भीमच्या स्वरूपामध्ये हा नो बॉल आणि त्याच्यावरती धावा मिळाल्या, त्यामुळे टोटल नो+1 अशा 2च्या मदतीनं साइड अँगलने पाहतोय। खूप जास्त साइड वरती होता। अनेकदा गोलंदाज अति जास्त वेग किंवा फुलर लेनचे चेंडू हाताळण्याकरिता ज्यावेळेस जात असतो त्यावेळेस अशा प्रकारचे चेंडू पाहतोय आणि डिफिकल्ट असतं। तुम्ही पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेस कॉटन बॉल वरती गोलंदाजी करता खूप जास्त डिफिकल्ट असतं। वेदांत जिथे गोलंदाजी करतात, फ्री हिटचा बॉल फुल टॉस आहे, हवेमध्ये खेळलेत, कॅचर पकडली जाईल पण फेकी करेपर्यंत नो बॉल होता, त्यामुळे फ्री हिटचा चेंडू होता।
आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा, हा नो बॉल. वन्स अगेन नो बॉल. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय, हा देखील पाहिला तर यस रिशच्या वरती होता आणि तदनंतर टोटल धावा फळकावरती जोडला गेला 8 आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती जर बघितलं गेलं तर चौकार आला, मग तदनंतर जर बघितलं गेलं तर नो +1 आणि पुन्हा एकदा फुलटॉस बॉल केला, तिकडे देखील नो +1 अशा 2 धावा पाहायला मिळाल्या. टोटल एका चेंडूच्या समाप्तीनंतर 8 आकड्यावरती 3 षटकांची आपण मॅच पाहतोय. ॲक्शन रिप्ले आपण पहा, हा या आधीचा चेंडू ज्यावेळेस भीमाच्या स्वरूपात केलेला, तदनंतर सेकंड भीमा आपल्याला पाहायला मिळाला. लगातार 2 भीमर चेंडू हाताळले, त्यामुळे कदाचित गोलंदाजी केला तर चेंज करावं लागेल. आणि गोलंदाजीवरती आता हे षटक कंप्लीट करण्याकरिता वेदांत रेकांतला आणलं गेलं गोलंदाजीवरती. रेकांत जाधव आलेत गोलंदाजीवरती षटक कंप्लीट करण्याकरिता. षटक क्रमांक पहिलं वेदांत हाताळत होते, 2 भीम चेंडू हाताळले. या आधी देखील पहिला चेंडू देखील फुलटॉस होता, 3 चेंडू फुलटॉस हाताळले आणि त्याच्यावरती टोटल 8 धावा फळकावरती पाहायला मिळेल. फ्री हिट असणार आहे कंटिन्यू, या चेंडूवरती फ्री हिटचा चेंडू असेल. रेकांत तयार, हा चेंडू चांगला आहे, खोलवर टप्प्याचा बॉल हाताळला गेला, पुढे टाकण्याचा प्रयत्न होता आणि तिकडे जर पाहिलं तर 1 धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावाच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 2 चेंडूचा खेळ समाप्त होता. पहिल्या डावाची खेळ आपण पाहतोय. पहिल्या डावामध्ये टीम न्यू संघर्ष मितपाडा संघ बॅटिंग करतात आणि धावा फळकावरती टोटल जोडला गेला 9 आकड्यावरती. निमेश आणि महेंद्रला आपण पाहतोय बॅटिंग करताना. अटॅकिंग बॅटर आहेत दोन्ही पण. यावेळेस ड्राईव्ह करताना चेंडू पाहायला मिळेल, लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला पोहोचतील, क्षेत्ररक्षण दर्जेदार पाहायला मिळेल आणि फेकी करेपर्यंत धावा फळकावरती टोटल 2 बनवल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 11 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. एक चांगली सुरुवात मिळाली, जिथे 2 नो चेंडू पाहिले होते त्याचा स्टार्ट चांगला मिळाला आणि त्याचा फायदा घेताना आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 11 धावा. पहिल्या डावाचा खेळ पाहतोय न्यू संघर्ष मितपाडाच्या विपक्षामध्ये जर्मन खोणी बी या 2 संघांना लढताना आपण पाहतोय. सुपेगाव संघ आजच्या दिवसातील अंतिम मॅच खेळताना दिसतील. बॉल तयार, लॉंग फुल टॉस बॉल होता, हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले देखील होते ऑलमोस्ट, पण झेल पासून दूर होते आणि त्याच्यामुळे आणखी एक धाव पाहायला मिळेल फळकावरती आणि याच एका धावेच्या मदतीनं धावा फळकावरती पोहोचतात 12 आकड्यावर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिल्या चेंडूवरती जर बघितला चौकार, मग लगातार 2 9 चेंडू आणि त्याच्यावरती 2 सिंगल आल्या, मग एक सिंगल पाहिली चेंडू क्रमांक दुसऱ्यावरती, तिसऱ्या चेंडूवरती 2 आणि पुन्हा एक सिंगल आली. यावेळेस चांगला बॉल आहे, अपील तर पाहायला मिळाली पंचांकडनं. फुल लेन्सचा चेंडू होता, पॉपिंग क्रीज मध्ये डिलिव्हर झाला आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. हा पहिला डॉट बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. हा पहा, अगदी यष्टांच्या जवळनं चेंडू निघून गेला आणि त्याच्यामुळे की काय डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. हवेत काढल्यात, मोठा फटका येईल, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि त्याच्या डोक्यावरनं बॉल सरळ निघून जातो. हवाई सफर करताना 6 धावा, षटकार. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा फळकावरती जोडलात आणि एक चांगला 60 मिळाला. असं म्हणता येईल की 18 धावा 3 षटकाची मॅच आहे, त्यामुळे पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या, सो चांगला 60 मिळाला आणि विदाऊट लॉस 18 धावा, ज्यामध्ये महेंद्रने एक चौकार, एक षटकार आणि 2 सिंगल बनवल्यात आणि निमेशने साथ देखील त्याला खूप चांगली दिली आहे. निमेशने आतापर्यंत 4 धावा बनवल्या 3 चेंडूंना फेस करताना, एक डबल आणि 2 सिंगल पहिला मिळालेला. चांगली बॅटिंग, गुड बॅटिंग, पण कमबॅक करावं लागेल टीम जनमान खोणी बी संघाला, कारण की या मॅच मध्ये जर आता पुढे वाटचाल करायची असेल या स्पर्धेमध्ये तर आता ही मॅच कब्जा करणं गरजेचं आणि या मॅच वरती कंट्रोल मध्ये कधी येतील जेव्हा विकेट मिळेल.
अदरवाईज मॅच खूप दूर देखील जाऊ शकते. न्यू संघर्ष मिटपाडा संघाला आपण खूप हंगामांमध्ये पाहिलंय. मागच्या 2 ते 3 वर्षांपासून पाहतो एक चांगला खेळ करतात. गोलंदाज तयार. इथे हवेत खेळायचा प्रयत्न होता. पाठीमागे इनफिल्डला क्षेत्ररक्षक अडवतील. फेकी करेपर्यंत एक लीग बाईसच्या स्वरूपामध्ये धाव कंप्लीट केली गेली आणि लीग बाईसच्या स्वरूपामध्ये धावसंख्येने फळक्याने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 19 आकड्यावर. षटक क्रमांक 2 चालू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाजीवरती आपण बॉलर पाहतोय रत्नराज. मागच्या मॅचचा हिरो. खूप चांगला खेळ केला होता रत्नराजने. रत्नराजसाठी हा बॉल लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह होता. पाठीमागे क्षेत्ररक्षक आणि फेकी करेपर्यंत 2 धावा तिकडे फळकावरती बनवल्या गेल्या आणि पुन्हा 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावर वाढतात. धावा फळकावरती टोटल 21 आकड्यावरती धावा पाहतोय आपण. टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. पहिल्या षटकामध्ये 18 धावा टोटल आणल्या होत्या. दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली. आतापर्यंत 3 धावा रत्नराजने खर्च केल्यात. विकेट गरजेचं त्याच गोष्टीची आपण चर्चा करत होतो की विकेट आले तर मॅचचं सिच्युएशन थोडीशी बदलताना दिसेल. पुन्हा एकदा स्मॅश करायचा प्रयत्न होता. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक तिकडे डीप मध्ये प्रोटेक्ट करतायत आणि एक सिंगल धाव फळकावरती आणि सिंगलच्या मदतीने धावा फळकावरती 22 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय जिथे जर्मन खोणी आणि त्यांच्या विपक्षामध्ये न्यू संघर्ष मिटपाडा अशी मॅच पाहायला मिळते. स्वर्गीय मुकुल स्मृती चषक 2025 हे महासंग्राम आपण पाहतोय. 22 धावा फळकावरती आहेत आतापर्यंतचा स्कोर. इथे अपील तर पाहायला मिळेल पंचांकडे आणि तदनंतर डॉट बॉलची समाप्ती होती आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 4 चेंडूंचा खेळ समाप्त जिथे झालाय. फळकावरती 22 धावा पाहायला मिळतात. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय टीव्ही स्क्रीन वरती. हा पहा टप्पा पडला आणि तदनंतर बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. डॉटच्या स्वरूपामध्ये चेंडू आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती स्थगिती पाहिल्यात. आणखी एक चांगला फटका पाहायला मिळेल. ऑन साइडला मिड विकेटचे क्षेत्ररक्षक फेकी करतील. नॉन स्ट्रायकर एंडला विकेट धोक्यामध्ये आहे यावेळेस आणि तदनंतर फलंदाज माघारी परतताना निमेशला आपण पाहतोय. महेंद्र माघारी परततात. धावसंख्या 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. प्रथमतः बॅटिंग करताना आपण न्यू संघर्ष मिटपाडा संघाला पाहतोय आणि धावा फळकावरती आहेत 23 आकड्यावरती. या षटकामध्ये थोडंसं कंट्रोल मध्ये परिस्थिती येताना आपण पाहिली कारण की मोठे फटके रोखले गेले. डॉट बॉल देखील हाताळलेत आणि ॲज वेल ॲज विकेट देखील रनआउटच्या माध्यमातून आलाय आणि नवीन बॅटर आणखी एक मोठं नाव इनॅट क्रमांक 3 वरती निखिलेशला आपण पाहतोय. शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकातील गोलंदाज रत्नराजचा. मागच्या मॅच मध्ये रत्नराजने खूप चांगला खेळ केला होता. गोलंदाजी देखील सुपर केलेली आणि बॅटिंग वरती देखील धावा फळकावरती जोडला होता त्याने आणि त्याचा बेनिफिट झाला आपल्या संघाला. चांगला बॉल स्विंग आणि मिस शॉट बॉल आला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 2 समाप्त झालं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती प्रथमतः बॅटिंग करताना टीम न्यू संघर्ष मिटपाडा संघाला पाहिलाय 11.50च्या अवरेजने धावा फळकावरती 23 आकड्यावरती आहेत. आता शेवटचं अंतिम षटक आहे आणि या षटकामध्ये जितक्या कमी धावा दिल्या जातील तेवढा बेनिफिट कोणी संघाला होईल. पण दुसऱ्या बाजूने मी म्हणेन की बॅटिंग करणाऱ्या संघाला कमीत कमी 10, 12 ते 15 धाब्यांचा विचार करावा लागेल. 30+ स्कोर जेव्हा डोळ्यासमोर दिसेल त्यावेळेस अवरेज देखील रिक्वायर्ड 100 जर बघितलं तर मग 10+ दिसेल आणि 10+ प्रत्येक षटकामध्ये बनवणं थोडंसं कठीण देखील जाऊ शकतं. बॅटिंग ऑर्डर जर बघितलं गेलं तर टीम खोळी संघाची बॅटिंग ऑर्डर आहे पण टॉप ऑर्डरचे बॅटर जेव्हा पण परततात मिडल ऑर्डर्सवरती दबाव येताना आपण अनेकदा पाहिलाय आणि याच गोष्टींना सावरायचं आहे. या गोष्टीवरती प्रिपेअर व्हायचं आहे. पण दुसऱ्या बाजूने मिटपाडा संघ बघा सुरुवातीला चांगला स्टार्टअप मिळालेला पण आता सध्या या षटकामध्ये कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं रत्नराजच्या माध्यमातून आणि या षटकामध्ये विकेटलेस राहिले. एक रनआउटचा विकेट पाहिला. गोलंदाजाच्या नावावरती विकेट नाहीयेत पण 4च धावा खर्च केला त्याने.
टोटल धावसंख्या फलकावरती 23. वेळ वाचवा टीम खोणी. षटक क्रमांक 3 आणि गोलंदाजीवरती गोलंदाज. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय मानस. ओ व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर. बस पर्याय म्हणता येईल. खूप चांगलं चेंडू हाताळला गेला. ऍक्शन रिप्ले मध्ये हा चेंडू आपण एकदा नक्कीच पाहूयात. हा मानस पहिला चेंडू घेऊन तयार झाले होते गोलंदाजीवरती आणि पहिलाच बॉल जर पाहिला तर ऑफ स्टंपच्या बाहेर फुल लेनचा चेंडू हाताळला गेला. ओ देखना बॉल सुपर डिलिव्हरी. या क्षमतेने किंवा या लेंथ वरती या लाईन वरती गोलंदाजी करावी लागेल. गोल आहे यष्टिरक्षक तिकडे पोहोचतील का पाहावं लागेल. एक धाव तर बनवली आहे. दुसऱ्या धावेची कॉलिंग आणि त्याच दरम्यान धावा फळकावरती टोटल 2 बनवला गेला. नॉन स्ट्रायकर एंडला विकेटची शक्यता होती पण तिकडे स्ट्रायकर एंड कडनं फेकी नाही आली नॉन स्ट्रायकर एंडला आणि त्याच्या मदतीने 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचला गेला. षटक क्रमांक 3 सुरुवात झाली आहे आणि तिसऱ्या षटकातील 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 25 धावा फळकावरती आपण पाहतोय. 10.71च्या ॲव्हरेजने धावा फळकावरती 25 आहेत आणि अशा प्रकारची बॅटिंग चालत राहिली तर 32 धावा तुम्हाला टीव्ही स्क्रीनवरती प्रोजेक्टेड स्कोर दिसतोय. 32-45 धावांचा विचार करावा लागेल. एकदा काय 35+ करू उभा केला तर मग एक चांगला स्कोर म्हणता येईल पण फायटिंग टोटल नक्कीच 35च्या आतमध्ये देखील असेल. तरी या खेळपट्टीवरती आपण आज संपूर्ण दिवसामध्ये गोलंदाजांचा बोलबाला पाहिला. आणखी एक चांगला बॉल आणि इकडे जर बघितलं गेलं तर पंचांचा इशारा. फलंदाज बाद झाला. विकेट जाऊन विकेट क्रमांक 2. विकेट क्रमांक 2 आला आणि दुसऱ्या विकेटच्या नुकसानवरती धावा फळकावर आपण पाहतोय टोटल 25 आकड्यावर. नवीन बॅटर कुणाल क्रमांक 4 वर आलेत. 2 विकेट गमावताना धावा फळकावरती आपण पाहतोय टोटल 25 आकड्यावरती आहेत. चांगली गोलंदाजीवरती कमबॅक पाहायला मिळालं. एकंदरीत जर बघितलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यानंतरचा कमबॅक खूप चांगला आहे ज्यामध्ये कौतुक रतनराजचं करावं लागेल. त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर मानसचं देखील कौतुक करावं लागेल. सन्मान्य निखिलजी शास्त्री साहेब आणि त्याचबरोबर कल्पेश भोईर यांचा इथे शुभागमन झालाय. निखिलजी शास्त्री आणि कल्पेशजी भोईर यांचा इथे शुभागमन झालं आणि त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. लेट मुकुंद मेमोरियल ट्रॉफी 2025 सीझन 3 मध्ये 25 धावा फळकावर आहेत. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 18 धावा येऊन देखील आता धावेंचा जो आलेख आहे तो घसरताना आपण पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. ओ 5वा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. यावेळेस पंच राजेंद्र बजागे सरांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतो. यस डेफिनेटली वाईड चेंडू आहे. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं हा ऍक्शन रिप्ले पहा. खूप जास्त बाहेर चेंडू हाताळलेला पण मी म्हणेन की मानस गोलंदाजाने इंटेन्शन चांगलं ठेवलंय आणि डावकुर हाताचा बॅटरच्या अगेन्स्ट आपण अनेकदा पाहिलंय की ऑफ स्टंपच्या बाहेर जेवढे चेंडू हाताळाल तेवढा बेनिफिट ठरू शकतो आणि तेच केलं. पण यावेळेस थोडं दूर जास्त चेंडू हाताळला आणि त्याच्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव फळकावरती वाढली.
आणखी एक चांगला बॉल लो राहिला यावेळेस टप्पा पडल्यानंतर आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. वेग खूप जास्त आहे मानसकडे आणि वेग आहे आणि त्याच्यामुळेच की का नियंत्रणामध्ये गोलंदाजी करताना दिसतात. धावा फळकावरती 26 शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाज यार शेवटचा अंतिम बॉल हवेमध्ये खेळलेत क्षेत्ररक्षक तिकडे आणि त्यानंतर पंचांचा इशारा फलंदाज होतोय बाद. विकेट डाऊन आणि विकेट नंतर धावा फळकावरती 26 आहेत विजयासाठी. 27 धावांचा आव्हान असेल दुसऱ्या डावामध्ये. चला बॅट्समॅन पाठवा, अदरवाइज 2 धावांची पेनल्टी तुम्हाला सामोरं जावं लागेल. दोन सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये येताना विनोद शिंगे आणि त्याच्या समवेत रत्नराज. ओपनिंग पार्स रेग्युलर ओपनिंग पेअर्स आपण मैदानामध्ये पाहतोय. टीम जनमान खोणी बी संघाकडनं विनोद शिंगे आणि रत्नराज. आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिला घेऊन निखिलेश शेलार आहेत. संघाचे कर्णधार आहेत निखिलेश शेलार. आणि आता गोलंदाजीवरती कॅप्टन सर्वप्रथमता लीड करताना गोलंदाजीला आपण पाहतोय. धावा फळकावरती टोटल बनवल्या गेल्यात 26
27 धावांचा वन आहे. 27 रन्स टू विन. 18 चेंडू 27 ची मॅच. लो स्कोर ची मॅच आहे. पाहावं लागेल मॅच कुठपर्यंत रंगते आणि कुठपर्यंत जाते. मागच्या मॅच मध्ये खूप चांगला कब्जा करताना आपण पाहिलं होतं टीम खोडी बी संघाला, आणि आता या मॅच मध्ये पाहावं लागेल. आजच्या दिवसामध्ये आपण टोटल 10 संघांना लढताना पाहिलं, ज्यामध्ये फर्स्ट हाफ क्लिअर केला आणि ज्या फर्स्ट हाफ मध्ये टीम जयदुर्ग सुपेगाव संघ जाऊन पोहोचले आजच्या दिवसातील अंतिम मॅच मध्ये. आणि यातला विजेता संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला छत्रपती स्पोर्ट्स पीएनजे संघ खेळताना दिसेल आणि त्यातला विनर सुपेगावच्या विपक्षात असेल. व पहिला बॉल ऑफ साइडला खेळायचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत. मिसफील्ड घडेल आणि त्याच्याच मदतीने दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे आणि सक्सेसफुली पहिल्या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती श्री गणेशा करताना खातं उघडताना धावा फळकावरती आपण पाहतोय 2 या आकड्यावर. मागच्या मॅच मध्ये विनोद शिंगेने खूप चांगला स्टार्ट मिळवला होता. छत्रपती स्पोर्ट्स पीएनजे संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. बोलत यार हो, यावेळेस पुन्हा एकदा हवेत खेळायचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक तिथे आणि तदनंतर एक सिंगल धाव. कुणाल होते तिकडे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. अगदी जवळ चेंडू होता, असं वाटत होतं झेल टिपली गेली की काय, पण प्रयत्न नाही केले. प्रयत्नार्थी परमेश्वर. प्रयत्न करणं गरजेचं असतं, पण यावेळेस कुणालपासून दूर राहिला चेंडू आणि त्याच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 या आकड्यावरती. ओपनिंग पेअरचे दोन्ही बॅटर आपण विनोद शिंगे आणि त्याच्या समवेत रत्नराजच्या दोघांना पाहतोय. नेक्स्ट बॉल हलक्या गतीने फक्त चेंडूला कडाक दिली आणि शॉर्ट थर्ड मॅनच्या रिजन मध्ये आणखी एक सिंगल पाहायला मिळेल. रिस्क नाही घेत इथून एकही, कोणत्याच प्रकारची रिस्क न घेताना डबल सिंगल वरती फोकस केला. आणि गरजेचं आहे, ठाऊक आहे टीम खोडी संघाला की बघा चांगल्या चेंडूवरती सन्मान करून डबल सिंगल आणि एखादा खराब चेंडू मिळाला, जर त्याच्यावरती अटॅक केला तर मोठा फटका आला तर मग मॅच बनेल. अगदी परिस्थिती पाहिली तर 27 धावा फळकावरती बनवायच्यात. मोठा फटका खेळायचा होता. मोठा फटका खेळायचा होता. डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये चेंडू पाहायला मिळेल. निधाव चेंडू आला आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती टोटल 4 या आकड्यावर. 9.00चा ॲव्हरेजने धावा फळकावरती 27 बनवायच्या, म्हणजे प्रति षटकाच्या पाठीमागे 9-9च्या सरासरीने. फारसा अवघड नाहीये, पण विकेट मिळाले तर अवघड होऊ शकतं. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळेल. रनआउटची संधी देखील नॉन स्ट्रायकर एंडला. विनोद तिकडे एक धाव तर बनवली, आता दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे आणि फेकी करेपर्यंत दुसरी धाव देखील फळकावरती. ऑलमोस्ट एकही धाव फळकावरती नव्हती. मी म्हणेन की एकही धाव कंप्लीट झाली नसती, पण मिसफील्ड देखील झाली आहे क्षेत्ररक्षकांकडनं. हा ऍक्शन रिप्ले पहा. विनोद शिंगेने खेळलेत. शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू थोडासा मिसफील्ड झाला त्यामुळे, आणि नंतर देखील डायरेक्ट हिट झाला असतं तर आउट झाले असते, पण नंतर ओव्हर थ्रोच्या माध्यमातून हा पहा चेंडू आला, हातातून निसटला, तर नंतर कलेक्ट करून फेकी केली आणि यष्टीरक्षकाची ही चुकी. जास्त घाई केली चेंडून यष्ट्यांपर्यंत पोहोचवण्याकरिता. अगदी फ्रेम पर्यंत पोहोचले देखील नव्हते बॅटर, फ्रेम मध्ये देखील नव्हते आले. मी म्हणेन की अजून वेळ जर घेतला असता तर कदाचित विकेट मिळाला असता. आणि लो स्कोरच्या मॅच मध्ये, क्रुशियल मॅच मध्ये धावा फार महत्वाच्या आहेत. इथे पहा क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, दांडी गुल. धावा फळकावरती आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या 6 आकड्यावरती. षटक क्रमांक पहिला देखील समाप्त झाला. प्रति चेंडूच्या पाठीमागे 6-1-1च्या सरासरीने धावा फळकावरती टोटल 6 पाहतोय. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी राहील आणि 12 चेंडूमध्ये जर बघितलं गेलं तर विजयासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजे 21. 12 मध्ये धावा फळकावरती 21 बनवायच्यात. मागच्या मॅच मध्ये 12 मध्ये 20 धावांची गरज होती आणि 2 चेंडू राखून मॅच जिंकली होती. त्यावेळेस पाहावं लागेल 12-21 ची गरज आहे. मॅच कुठपर्यंत जाते, पण पहिला विकेट मिळाला, पहिली सफलता. विनोद शिंगे जिथे माघारी परतले गेले आणि क्रमांक 3 वरती नवीन बॅटर आपण पाहिलं रेकांत आलेत इनॅट नंबर 3 वर.
आणि षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता गोलंदाजीवरती गोलंदाज निमेश शेलारला पाहतोय. न्यू संघर्ष मीठपाडा संघाला खेळताना आपण पाहतोय मैदानामध्ये निमेश शेलार. पहिला बॉल गुडघेट्या वाकवले होते, इकडे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळलेत. क्षेत्ररक्षक तिकडे फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये देखील. धावा फळकावरती 7 आकड्यावर जाऊन पोहोचला गेल्या. सध्या डबल सिंगल तर गरजेच्या आहेत, पण मी म्हणेन की मोठा फटका, एखादा मोठ्या फटक्याची देखील फार गरज आहे टीम खोणी संघाला. 11 मध्ये अजून देखील 20 धावा फळकावरती बनवायच्या आहेत. बॉल तयार. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. बॅटवरती तितक्या चांगल्या पद्धतीने नाही घेऊ शकले होते आणि एक सिंगल आणखी एक पाहायला मिळेल. डबल सिंगल चालू तर ठेवायच्या आहेत, पण मोठा फटका येईल का? इन कंट्रोल गोलंदाजी आहे बघा. विकेट एक मिळाला पण मोठे फटके देखील त्याने थांबवलेत गोलंदाजाने. त्यामुळे गोलंदाजांचं देखील कौतुक करावं लागेल. आणि अशीच परिस्थिती चालू राहिली तर बघता बघता मॅचचं चित्र देखील बदलेल. 10 मध्ये 19 धावा बनवायच्या, त्यामुळे एखादा मोठा फटका आता गरजेचा आहे. लवा फुलटॉस बॉल होता. हेलिकॉप्टर ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक तिकडे मिसफिल्ड करतात आणि त्याच्याच मदतीनं धावा फळकावरती टोटल 2 बनवल्या गेला. मिसफिल्ड खूप सारी झाली. खोणी संघाच्या विपक्षामध्ये खेळताना आपण न्यू संघर्ष मीठपाडा संघाला पाहतोय आणि त्यांच्या मदतीने जर बघितलं गेलं मीठपाडा संघाकडनं तर मिसफिल्डच्या जोरावरती कमीत कमी 4 ते 5 धावा खोणी संघाने बनवल्यात. लो स्कोरच्या मॅच मध्ये ऑलवेज 1-2 धावा फार महत्वाच्या असतात आणि त्या रोखण्याकरिता तुमचे प्रयत्न तिकडे दाखवावे लागतील मीठपाडा संघाला. अदरवाईज मग शेवटच्या क्षणामध्ये जिथे क्रुशियल मोमेंट असेल मग तिथे विचार करतील की धावा महत्वाच्या. 10 धावा फळकावरती जोडल्यात. 17 धावांची गरज असेल अजून. येणारे 9 चेंडू धावा 17 विजयाकरिता. ओलवा फुलटास होता हवेमध्ये. फक्त दिशा दिली चेंडूला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतील आणि टिपली जाते असेल. महत्वाचा गडी, फार इम्पॉर्टंट कॅच होती ही आणि महत्वाची कॅच टिपली जाते आणि गोल्डन विकेट या मॅचची. क्षेत्ररक्षक दिलकेश तिकडे पोहोचले आणि एक सुंदर झेल टिपली या मॅच मध्ये आणि मॅचला कलाटणी देखील पाहायला मिळेल. आता इक्वेशन जर पाहिलं गेलं तर येणारे 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 17 धावा फळकावरती जोडायच्या आहेत आणि रत्नराजचं विकेट मिळालं. धक्का बसलाय. रत्नराज माघारी परतले गेलेत. महत्वाचा गडी होता, खूप महत्वाचा शिलेदार आहे या संघाचा रत्नराज आणि यावर स्वस्तामध्ये परतलेत. अगदी मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेताना त्यांना आपण पाहिलं होतं, पण या मॅच मध्ये जसं अपेक्षा होतं तसं खेळ नाही करू शकले. पण अजून देखील मॅच संपलेली नाहीये. 8 चेंडू 17ची मॅच. मैदानामध्ये काही घडू शकतं, पण ज्या गोष्टीची मी वारंवार चर्चा करतो की एक मोठा फटका नाही आला तर मग मॅच दूर राहील. इथे पहा स्विंग आणि मिस डॉट बॉल आला. पंचांकडे अपील तर फार मोठी केली गेली आणि तदनंतर पंचांचा इशारा. यस, फलंदाज होतो बाद. धक्का बसताना आणखी एक विकेट. दोन धक्के एका पाठोपाठ लागलेत आणि त्याच्या मदतीने आता परिस्थिती देखील बदलली. 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये विजयाकरिता 17 धावांची गरज आहे. मॅच क्रुशियल मोमेंटला आहे आणि आता कोण नवीन बॅटर येणार आहे मैदानामध्ये पाहावं लागेल. सात 17ची मॅच.
गोलंदाज तयार. येणारे चेंडू 7 आणि 7 चेंडूमध्ये 17 धावा फलकावरती बनवायच्या आहेत. बोल तयार. पुढचा चेंडू घेऊन यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केला. खेळत असताना दुसऱ्या धावेचे तर कॉलिंग आहे. एकदा फलकावरती बनवल्या, दुसऱ्या धावेचे कॉलिंग आणि फेकी करेपर्यंत 2 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढला देखील. धावा फलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. टोटल 12 या आकड्यावरती आता 6 चेंडूंचा खेळ समाप्त होत 6 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रति चेंडूच्या पाठीमागे 1-1 ची सरासरीने आणि 6.00चा अवरेजने धावा फलकावरती बनवल्या गेल्यात. 12 विजयासाठी आता 6 मध्ये 15 धावा फलकावर बनवायच्यात. या सर्व गोष्टीची चर्चा केली होती की न्यू संघर्ष मिटपाडा संघाने अगदी 25+ धावा जरी बनवल्या तर एक टफ फाईट आपल्याला पाहायला मिळेल आणि सध्या मैदानामध्ये ती टफ फाईट पाहायला मिळते. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसामध्ये आपण ज्युनियरचे संघ लढताना पाहतोय आणि खूप चांगलं क्रिकेट आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळाला. सहा चेंडू 15 धावा, 2 मोठे फटके येतील का? व्यासपीठावरनं देखील पाहिलं गेलं तर खोनी संघाचे सगळे प्रेक्षक वर्ग वाट पाहत आहेत टीम खोनी संघाचा प्रदर्शन कशा प्रकारे होईल आणि अनुमान लावले जातात आता काय होईल. पण मी म्हणेन की जिथे रत्नराजचा विकेट मिळाला ना इथे मॅच ऑलमोस्ट टर्न होताना आपण पाहायला मिळाली. बोला तयार. षटक क्रमांक 3 घेऊन तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती गोलंदाज दिलकेशला आपण पाहतोय. पहिला बॉल दिलकेशचा. गोलंदाज तयार. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचा. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय आणि प्रॉपर टायमिंग आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, सीमारेषा बाहेर. पहिल्या चेंडूवरती आल्या 4 धावा. रुको ये तो बस झाकी है क्योंकि मैच अभी भी बाकी है. मध्ये रिव्हर्स स्वीप खेळण्याचा मानस दाखवला बॅटरने. मी म्हणेन की रिस्क है तो रिस्क है. रिस्क घेतली होती तिकडे पण ठाऊक होतं जर चेंडू कनेक्ट झाला तर मग पॉइंटच्या क्षेत्रामध्ये पूर्ण क्षेत्र खाली आणि तिकडे धावा मिळू शकतात आणि त्या इंटेन्शनने रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला. धावा फलकावरती 4 जोडल्या. अजून देखील 5 मध्ये 11 बनवायच्यात. जर लगातार 3 चौकार जोडले तर आतिश पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पुन्हा रिव्हर्स स्वीप केलाय. पुन्हा गॅप मध्ये बॉल आहे आणि यावेळेस क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले आणि फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची कॉलिंग. पंचांचा इशारा. सुखरूप पोहोचलाय बॅटर तिकडे. ज्यावेळेस दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला ऑलमोस्ट असं वाटत होतं की नाही पोहोचणार आणि हा पहा ऍक्शन रिप्ले फ्रेम मध्ये आले 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 आणि तदनंतर गुड डिसिजन गणेश पाटील सरांकडनं. खूप क्लोज डिसिजन होता आणि पोहोचलेत आपण क्रीज मध्ये. पाहू शकाल आपण टीव्ही स्क्रीनवरती. ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहतोय. अगदी क्लिअर प्रेक्षेपण आहे आणि खूप चांगलं डिसिजन पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. क्रीजच्या थोड्या आतमध्ये आले आणि तदनंतर बेल सोडली आणि म्हणून की काय धावा फलकावरती 2. 4 मध्ये अजून 9 धावा बनवायच्या. थोडा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा मिटपाडा संघ प्लीज. आणखी 2 मॅच आपल्याला कव्हर करायच्यात. टीम मिटपाडा संघ विनंती करेन. गोलंदाज तयार. 4-9 ची मॅच. मी म्हणेन आजच्या दिवसातील सर्वात रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. सुपर मॅच. यावेळेस दांडी गोल. ट्विस्ट. कहाणी में ट्विस्ट. जो धावा बनवत होता त्याचा विकेट आलाय आणि आता मॅचचं चित्र देखील बदललंय.
ओ नवीन बॅटर आता मैदानामध्ये बुमबुम पण्या येतोय, कारण की ज्या वेळेस प्रणितनी षटकार जोडला होता बोरपाडाच्या मैदानावरती सुपर बॅटिंग पाहायला मिळालेली. जर मॅच जिंकवली तर तीन चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. जर पण्याने मॅच जिंकवली तर हनुमान दादा यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. ओनली फॉर पण्यासाठी पारितोषिक आहे, पाहावं लागेल. फुल टॉस आणि ओ माय गॉड, नो +6 भीमा आणि त्याच्यावरती टोटल 6 धावा आल्या. आय थिंक सो हनुमान दादांचा आता खिसा खाली होणार आहे. 5,000 रुपयाचं पारितोषिक लावलंय. याआधीच उल्लेख केला होता मी दक्षत की हा बुमबुमपणे आहे, हा काहीही करू शकतो. नेक्स्ट बॉल फ्रेहिटचा असेल. विजयासाठी इक्वेशन जर पाहिलं गेलं तर आता 2 धावांची गरज आहे 3 चेंडूंमध्ये. मॅच कुठे होती आणि मॅच कुठे आली, हे क्रिकेट आहे. याआधीच प्रमोदजी शेडगे सरांनी उल्लेख केला होता की क्रिकेटला प्रसिद्धी लाभत चालली आहे का, त्याचं रिझन हे कोणत्याही क्षणाला कोणत्याही थरापर्यंत जाणारी ही मॅच आपण पाहतोय. सरड्यासारखं रंग बदलतं क्रिकेट आणि म्हणूनच क्रिकेटला प्रसिद्धी आहे. फ्री हिटचा बॉल आहे. हा बॉल जो आहे तो फ्री हिटचा आहे, कारण की नो बॉल आला भीमच्या स्वरूपामध्ये आणि त्याच्यावरती प्रणितने षटकार जोडला. बुमबुम प्रणित, बुमबुम पण्या. दोन चेंडू आणि विजयासाठी 3 चेंडू आणि 2 धाब्याची गरज आहे. ओ इथे डॉट आला, इथे डॉट आला. परिस्थिती बदलतीये मॅचची. मॅचचं चित्र बदलेल, कारण की 2 चेंडू मध्ये अजून 2 धावा फळकावरती बनवायच्या आहेत. बॅटला चेंडू लावणं गरजेचं आहे सध्या. मोठा फटका तर फुलटॉस वरती आलाय, पण आता 2 मध्ये 2 बनेल का. युवा सेना तालुका प्रमुख सन्मान्य पंकजी घरत साहेबांचं इथे शुभागमन झालंय. वेलकम. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल गॅप मध्ये खेळलेत. 1 धाव तर बनवली आहे. दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे. स्ट्रायकर एंडला प्रणित पोहोचतील आणि 2 धावा तिकडे कंप्लीट केल्या गेल्यात आणि मॅच फिनिश होतीये. दरम्यान युवा सेना तालुका प्रमुख सन्मान्य पंकजी घरत साहेबांचं इथे शुभागमन झालं आणि त्यांच्या समोर सन्मान्य संदेशी ठाकरे साहेबांचं शुभागमन झालं.